नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 7 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। 14 मार्च 2021 रोजीची राज्यसेवा 2020ची परीक्षा होणार आहे, त्यासाठी स्पॉटलाइट चालू घडामोडींचं विश्लेषण आपण घेणार आहोत, ज्यामध्ये करंट बेसिक आणि करंट या दोन गोष्टींवर आपला फोकस राहील। 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत होणाऱ्या ज्या काही सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्याचा सखोल आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत। 10 फेब्रुवारी सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे सेशन असणार आहे। या सेशनमध्ये त्या दिवशी 350 रुपयाची जी दोन्ही पुस्तकं आहेत आपली MRP स्पॉटलाइट इयरबुक आणि स्पॉटलाइट MCQ ही दोघं उपलब्ध असतील 200 रुपीजमध्ये 9:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत। आणि यासाठीचे पुस्तकांसाठीचे जे पोस्टल आणि ही जी सेमिनार आहे ते संचेती हॉस्पिटल समोरची जी बिल्डिंग आहे द युनिक अकॅडमीची, त्या संचेतीच्या समोरच आहे बघा तिथं। या संबंधीच्या रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती टेलिग्रामवर पोस्ट आहे, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। याच्याकरता बुक्ससाठीचा पोस्टलचा जो नंबर आहे 8446430119, तर पोस्टल सर्व्हिससाठीचा हा नंबर हाही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर स्पॉटलाइट रायटिंग फोरम जे आहे त्यामध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग चॅलेंज आहे, MPSC मेन्स करता मराठी आणि इंग्रजी एसे आहेत। सो याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी मेल करून तुम्ही त्यासंबंधीची माहिती मिळवू शकता। आता जे काही आजच्या डेटमध्ये डिबेट चालू आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि दुसरं जे आहे की फ्रीडम ऑफ राईट टू प्रायव्हसी। तर आता खरं तर एक वेब संवाद होता आणि त्या वेब संवादामध्ये न्यायव्यवस्था आणि त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह उभे राहिले किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा झालेली आहे। सो याच्यामध्ये कोण काय म्हटलं त्याच्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे क्रिमिनलायझिंग जर्नलिझम अँड सिनेमा असं ते होतं। आता याच्यामध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की दोन गोष्टी तुम्हाला करायच्या। आर्टिकल 19 एक्सप्रेशन जे काही आहे तर ते नीट करून ठेवायचं, त्याचे डिबेट त्यासंबंधीच्या केसेस वगैरे। आणि दुसरं आहे आर्टिकल 21 जे आहे की राईट टू प्रायव्हसी। या दोन गोष्टी फारच महत्त्वाच्या आहे। खाजगीपणाचा अधिकार, इयरबुकमध्ये खाजगीपणाचा अधिकार जो आहे त्याचं केस स्टडी सगळ्यात बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत। एक्सप्रेशन संबंधीचं पण आर्टिकल आपल्या याच्यावर आहे, त्या संबंधीचाही लेख जो आहे तो आता येत्या 2 महिन्याच्या याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। दुसरा मुद्दा जो आहे ह्या सर्व याच्यातला तो मुद्दा म्हणजे काय की एकंदर हे डिबेट चालू असताना फंडामेंटल राईट जे आहे त्याच्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे। म्हणजे आर्टिकल 12 पासून है ना तर आर्टिकल 35 हे खूप चांगले करून ठेवा। याच्यावर येत्या काळामध्ये 100% प्रश्न आपल्याला विचारला जाणार। म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल हे काय, गव्हर्नमेंटची कशी अकाउंटेबिलिटी आहे। म्हणजे सिंपल गोष्ट असते की ज्या ठिकाणी राईट्स येतात त्या ठिकाणी काय होतं ना की उत्तरदायित्व जे आहे गव्हर्नमेंटचं ते वाढून जातं। तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो की अकाउंटेबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट। तर ते एक लक्षात ठेवा राईट्सच्या बाबतीमध्ये, अधिकारांच्या बाबतीमध्ये। सो अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहे, मग याच्यामध्ये आता तुम्हाला ज्या तांडव नावाची वेब सिरीज आहे तिचा इश्यू चालू होता, पत्रकारितेसंबंधीचा इश्यू चालू होता, देशद्रोहाचे जे गुन्हे आहेत देशामध्ये तर 2014 पासून 2020 पर्यंत है ना याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे की लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणं। 2020 मध्ये 80 गुन्हे दाखल झालेले आहेत। मग याच्यामध्ये सूडबुद्धीने गव्हर्नमेंट असं करतंय का, तर हा पण एक मुद्दा समोर येतो। याच्यावर डिबेट सुरू आहेत। मग जर देशद्रोहाचा गुन्हा असेल तर हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि तो रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये म्हणजे खरंच जेन्युअनली त्या गोष्टी झाल्या असतील तर ते करणं किंवा त्याचा गैरवापर करणं सिस्टीमने चुकीचं आहे। सो हे सगळे डिबेट्स आहेत। तर एकंदरीतच तुम्ही फंडामेंटल राईट आणि ह्या गोष्टी करून ठेवा, महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे म्यानमारमधले जे काही नेते आहेत त्यांची सुटका झाली पाहिजे, याच्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आवाहन केलेलं आहे आणि म्यानमारच्या लष्कराच्या उपप्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्यांनी आणि बंडाचा निषेध केलेला आहे। ओके, बाकी शून्य, याच्यातून हाती काही आलेलं नाही आहे की लष्कराने विशेष काही याला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे। ऑब्वियसली ते लष्कर आहे, कुठलंही असू देत। आता याच्यामध्ये काय आहे ना की आम्ही निवडून दिलेलं सरकार जे आहे त्याच्यावर कारवाई लष्कराने करू नये किंवा ते सरकार सत्तेत आलं पाहिजे म्हणून लोक रस्त्यावर आंदोलन तिथं करतायत है ना। मग या काळामध्ये इंटरनेट बंदी जी आहे ती इंटरनेट बंदी परत एकदा तिथं सुरू झालेली आहे की कारण इंटरनेट बंदी जी आहे ती कनेक्टिव्हिटी आणि त्या सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया सेन्सेशन, सोशल मीडियावर ज्या काही चळवळी चालतात आणि तिच्यामधून ते पसरत जातं लोन सगळे
है ना, पार पृथ्वी तलावर एका देशातून दुसऱ्या देशापर्यंत. तर म्यानमारमध्ये जवळपास संपूर्ण इंटरनेट जे आहे ते शटडाऊन करण्यात आलेलं आहे, है ना. जसं आपण काल इंटरनेटच्या बाबतीत बघितलं होतं की जे अँड केमध्ये जवळपास 18 मंथ्स नंतर जे आहे ती 4G सेवा सुरू झाली. तिच्यावरून पण बराच इश्यू होता, तो काल आपण बघितलं. आता ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत की इंटरनेटचा रोल आजच्या डेटमध्ये फार मोठा आहे आणि तिच्यामधून काय होतं ना की म्हणजे लोकल लेवलची जर एखादी गोष्ट असेल ती इंटरनॅशनल लेवलला जायला काही वेळ लागत नाही. आणि त्याच्यामुळे आता तिथली जे नागरिक आहेत त्यांचं एकमेकांशी कनेक्टिव्हिटी म्हणजे सिम्पल, याला तुम्ही बघू शकता की 1857चा जो उठाव आहे, 1857चा उठाव, तिच्यामध्ये इंग्रजांसाठी आणि भारतीयांसाठी एक सगळ्यात महत्त्वाचा एक दुवा होता, तो म्हणजे ट्रेन सुरू झाली होती आणि त्याच्यामुळे त्या ट्रेनची जी कनेक्टिव्हिटी आहे तिच्यामुळे पण तो 1857चा जो उठाव होता त्याला रोखणं आणि त्या सगळ्या गोष्टी, किंवा एका तारेने आमचा जीव घेतला, नाना फडणवीस, है ना. तर ती तार होती, तर पटकन कुठून उठाव होतोय, सैनिक कुठं येत आहेत, मग समोर जर ती मेसेज गेला तर ती लोक तयार आहेत. सो ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप महत्त्वाची असते. आजच्या डेटमध्ये ती इंटरनेट आहे. सो म्यानमारमध्ये ते बंद केलेलं आहे. बघू येत्या काळात म्यानमारमध्ये काय होतं. चीनने नेपाळला अनुदान स्वरूपामध्ये 5 लाख मात्रा दिलेल्या आहेत करोना लशीच्या. आता भारताच्या बाबतीत जे आहे, भारताकडे जवळपास 25+ देशांची मागणी आहे आजच्या डेटमध्ये. आणि जयशंकर यांचं स्टेटमेंट आहे की येत्या काळामध्ये भारत जो आहे की तो फार्मसी हब होणार आहे, किंवा भारत जो आहे जगाचं फार्मसी हब म्हणून समोर येतो आहे. कोविड-19ची अपॉर्च्युनिटी म्हणून आपण बघितलं पाहिजे. सो चीन जे काही आहे तर ते पण हे जे भारताचे शेजारी देश आहेत त्या छोट्या छोट्या लिंबू देशांना बऱ्यापैकी मदत करत असतो. तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यू आहे. कालच आपण ECT कॉरिडॉरचा प्रश्न बघितला होता की कसं चीननी जे आहे ते श्रीलंकेला इन्फ्लुएन्स केलेलं आहे त्या केसमध्ये. सो चीननी नेपाळला अनुदान स्वरूपामध्ये करोनाच्या लसी दिलेल्या आहेत 25 लाख मात्रा. एक फार महत्त्वाचं याच्यामध्ये आहे ते म्हणजे FSSAI ट्रान्सफॅट ऑलरेडी तुम्हाला आठवत असेल एका लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं होतं, पण आजच्या द हिंदूला हे खूप चांगल्या पद्धतीने परत आलेलं आहे, म्हणून आपण जस्ट रिवाईज करूयात. फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे काही आहे याच्या संबंधीचा UPSCमध्ये एक प्रश्न एकदा विचारला गेला होता 2017 प्रिलिम्स. तो प्रश्न काय होता की तुम्ही जे काही खाद्यपदार्थ घेतात, पॅकेट फूड म्हणजे बिस्किट असेल किंवा मग दुसरं वेफर्स असतील, तर त्याच्यावर त्या पाकिटावर काय काय असतं, मग त्याच्यावर व्हेज नॉन व्हेजचं काही आहे का, त्याच्यावरचं कंटेंट आहे का, त्याच्यामध्ये कॅलरीजचा इश्यू आहे का, त्याच्यात ॲलर्जी कशाला येऊ शकते बाबा ते आहे का, अशा सिंपल गोष्टी दिल्या होत्या. तुम्ही प्रत्येकजण पॅक फूड घेता, त्याच्यावर काय काय लिहिलेलं असतं. मधल्या काळामध्ये काय ना की फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया वेगवेगळ्या नोटिफिकेशन जारी करत असते. जसं सिम्पली मधल्या काळात जे होतं की त्यांनी एक नोटिफिकेशन दिलं होतं की ज्या पोळ्या असतात किंवा कुठलाही खाद्यपदार्थ हा न्यूजपेपरमध्ये रॅप होता कामा नये. ओके, की जे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये फार कॉमन एक आहे, डबा लोक आणतात मेसवरून किंवा मेसच्या याच्यामध्ये, की तो डबा आणत असताना बऱ्याचदा चपात्या ज्या असतात त्या न्यूजपेपरमध्ये रॅप करून आणल्या जातात. तुम्ही जर बघितलं सगळ्यात जी खालची चपाती असते तिला शाई लागलेली असते त्या न्यूजपेपरची, त्याच्यामुळे हेल्थवर इम्पॅक्ट होऊ शकतो. सो हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट होता ज्याच्यामुळे कुठलाही खाद्यपदार्थ न्यूजपेपरमध्ये देता कामा नये. किंवा सिम्पली तुम्ही जर स्ट्रीट फूडच्या बाबतीत बघितलं तर त्याच्या बाबतीत वडापाव असू देत, कुठलाही असू दे पदार्थ, तर तो न्यूजपेपरमध्ये दिला जातो. तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट होता फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मॅगीची केस झाली होती बघा, मोनोसोडियम ग्लुटामेट जे आहे, ओके, तर तो एक फार महत्त्वाचा होता. MSG मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला तुम्ही अजिनोमोटो म्हणता, तोही इश्यू झाला होता. आता जे आहे की ट्रान्स फॅटी ॲसिड जे काय आहे त्याचं कंटेंट जे आहे ते जानेवारी 2022 जे आहे त्याच्यावर लिमिटेशन आणण्यासंबंधीचा निर्णय झालेला आहे. आता ट्रान्स फॅटी ॲसिड संबंधीचा हा चार्ट जो आहे त्याचा सोर्सच WHO आहे. काय म्हणतं WHO, तर एकतर इंडस्ट्रियली प्रोड्यूस ट्रान्स फॅटी ॲसिड जे काही असतात तर ते कशात सापडतात, तुम्हाला बेकरी प्रोडक्ट्समध्ये सापडतात किंवा फ्राईड फूडमध्ये सापडतात. तळलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, तिच्यामध्ये इंडस्ट्रियली प्रोड्यूस ट्रान्स फॅटी ॲसिड म्हणजे आर्टिफिशियल आहेत ते. आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर प्री पॅक्ड स्नॅक असतो, कुकिंग ऑइल असतं, ह्या सर्व याच्यामध्ये हे अवेलेबल आहे. आता याच्यात काय होतं ना की याची कॉस्ट जी आहे ती ॲनिमल फॅटपेक्षा कमी असते. वापर एवढा का वाढतो, कारण ते स्वस्त आहे. ओके, बटर. आणि त्याच्यानंतर हे काय करतं की शेल्फ लाईफ इन्क्रीज करतं है ना फूड आणि ऑइल्स बाय लोअरिंग देअर ऑक्सिडेशन पोटेन्शियल, म्हणजे तो जास्त काळासाठी टिकू शकतो तो पदार्थ, त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी केलं जातं. आणि 2 गोष्टी आहे ट्रान्स फॅटी ॲसिड पॉप्युलर असण्याचा, एक त्याची किंमत कमी असणं आणि ते काय करतं शेल्फ लाईफ फूडची वाढवून देतं. दुसरा महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यातला,
ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे की याच्यामुळे करोनरी हार्ट डिसीज हृदयासंबंधीचे विकार होऊ शकतात. आजच्या डेटमध्ये ट्रान्स फॅटी ॲसिडच्या इनटेकमुळे जवळपास दरवर्षी 5 लाख डेथ होत असतात. हे आपण बघितलं होतं बघा. आता याच्यामध्ये पण ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे ते काय करतं तर ते LDL बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे तर त्याची लेवल वाढवतं आणि काय करतं की गुड कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करतं. ओके. आता स्ट्रीट फूडचा दिल्ली आणि हरियाणामधला एक सर्वे आहे जो सांगतो की 25% जे काही स्नॅक्स आहे म्हणजे स्ट्रीट फूड जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हाय लेवल ऑफ ट्रान्स फॅटी ॲसिड मिळतं. आता याच्या संबंधीच्या आत्ताच्या गाईडलाईन्स काय आहे की हे सगळं ठीक आहे चला ट्रान्स फॅटी ॲसिड वगैरे, तर मग आता याच्याकरता काय आहे की फूड प्रोडक्ट जे असतील की ज्याच्यामध्ये इडिबल ऑइल्स खाण्याचं तेल आहे, फॅट्स आहे ते यूज केलं जातं, इन्ग्रेडियंट जे आहे त्याचे. सो इंडस्ट्रियली ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे इंडस्ट्रियल ट्रान्स फॅटी ॲसिड आर्टिफिशियल बनवलं जातं मोर दॅन 2% बाय मास ऑफ द टोटल ऑइल फॅट्स प्रेझेंट इन द प्रोडक्ट. 2% त्याला कमी करायचं आहे 2022 जानेवारी 1 जानेवारीपासून 2%. हे ऑलरेडी आपण बघितलं होतं बघा. 3% 2021, 2% 2022. आताची काय सिच्युएशन आहे तर आताची सिच्युएशन आहे 5%. म्हणजे 2021मध्ये तुम्हाला 5% वरून 3% त्याचं प्रमाण कमी करणं आहे आणि 2022मध्ये 2% घेऊन जायचं आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे, तर तो एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की मग आता हे ट्रान्स फॅटी ॲसिड जे असतात तर ते कसे तयार केले जातात इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये. आर्टिफिशियली तयार करत असताना त्याच्यामध्ये हायड्रोजन, ओके, लिक्विड व्हेजिटेबल ऑइल जे असतं त्याच्यात हायड्रोजन ॲड केला जातो. हायड्रोजन ॲड केल्यामुळे काय होतं की ते जे जास्तीत जास्त सॉलिड बनतात त्यांची जी शेल्फ लाईफ होते ती इन्क्रीज होते आणि ते अडल्ट्रंट म्हणून पण वापरले जातात. ओके. सो लिक्विड व्हेजिटेबल ऑइल्समध्ये हायड्रोजन ॲड केला जातो बघा. तर ह्या प्रोसेसने ते बनतं. मग हे तुम्हाला सांगितलं बेकरी प्रोडक्ट्स, फ्राईड प्रोडक्ट्स वगैरे त्या सगळ्या ह्याच्यात. आणि याच्यामुळे जे आहे की हायपर टेन्शन, हार्ट अटॅक ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ट्रान्स फॅटी ॲसिडमुळे होत असतात, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की WHO जे आहे त्यांनी इलिमिनेशन ऑफ इंडस्ट्रियल प्रोड्यूस ट्रान्स फॅटी ॲसिड जे आहे ग्लोबल फूड सप्लायमध्ये 2023 म्हणजे कम्प्लिटली ट्रान्स फॅटी ॲसिड संपवण्याचं, इलिमिनेट करण्याचं लक्ष WHOचं आहे 2023. MCQ करता हे एक लक्षात ठेवा. ओके. आणि फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटीच्या याच्यामध्ये आताची 5%वरून 2021मध्ये 3%, त्याच्यानंतर 22मध्ये 2%. WHOने 23पर्यंत हे संपवायला सांगितलेलं आहे. सो आपलं जे इयरबुक आहे 2020 त्याच्यात फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी है ना ऑफ इंडिया त्याचा बॉक्सही आहे आणि आपल्या सेमिनारमध्ये आपण ह्या महत्त्वाच्या गोष्टी कव्हर पण करू. आता KA-2260 हे एक हेलिकॉप्टर आहे की जे 33% इंडिजिनियस आहे, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड जे आहे. आता याच्यामध्ये काय ना की रशिया आणि भारताचा हा प्रोजेक्ट होता. रशियाचा आणि भारताचा प्रोजेक्ट या हेलिकॉप्टर संबंधीचा जो आहे की KA-2260 युटिलिटी हेलिकॉप्टर्स, तर हा करार जो होता तो 2015मध्ये झाला होता इंडिया रशियामध्ये. आणि याच्यामध्ये जे होतं की 200 हेलिकॉप्टर्स आपल्याला हे बनवायचे आहे KA-2260 आणि ट्विन इंजिन युटिलिटी हेलिकॉप्टर्स आहेत हे. तर हा सगळा प्रकार होता की जवळपास 1 बिलियनची इस्टिमेटेड कॉस्ट होती. 60 हेलिकॉप्टर्स जे होते ते डायरेक्टली इम्पोर्ट करायचे होते आणि 40 जे होते ते भारतात तयार होणार आणि ते पण काय ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे, म्हणजे रशिया त्यांचं तंत्रज्ञान भारताला देऊन मग इथं संयुक्त याच्यामध्ये हे तयार केलं जाईल. सो 60 डायरेक्टली इम्पोर्ट, 140 भारतात तयार होणार, अशा पद्धतीचं होतं. मग आता आपण हे KA-2260च्या मागं का लागलेलो आहोत, कारण आता आपल्याला जे आउटडेटेड टेक्नॉलॉजीचे जुने जे हेलिकॉप्टर्स आहेत ज्याच्यात चिताह किंवा चेतक फ्लीट आहे त्यातला रिप्लेस करण्यासाठी KA-2260ची गरज आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की मग ते रशिया आणि भारत, मग ते सुरुवातीचे जे हेलिकॉप्टर्स असतील त्याच्यात किती इंडिजिनियस, म्हणजे आता याची जर न्यूज आली तर याची न्यूज अशी येते की स्वदेशी बनावटीचं. मग याचा अर्थ काय असतो ना, एकदा एक कमेंट होती ते खूप चांगलं ऑब्झर्वेशन होतं ज्या स्टुडंटने टाकली होती की जसं याच्या आधी आपण बघितलं होतं की एक रेफरन्स होता की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की हे स्वदेशी बनावटीचं आहे. मग त्याने म्हटलं की हे पूर्ण स्वदेशी बनावटीचं कसं म्हणू शकतो आपण की याच्यात एवढ्याच टक्के भारतीय बनावट आहे, बाकीचं बाहेरचं आहे. तेजस विमान समथिंग काहीतरी ती न्यूज होती. पण एक असतं की तिच्यामध्ये भारताचा रोल जो आहे तो हळूहळू वाढत जातो किंवा आपण तिच्यामध्ये एक ना
फोरफ्रंटवर असतो, त्याच्यामुळे ते तसं म्हटलं जातं. पण तिच्यामध्ये आता टेक्नॉलॉजी ट्रान्सफरनी हे बनणार आहे, तर रशिया आपल्याला ती टेक्नॉलॉजी देतो. सो ते 100% स्वदेशी असतच नाही, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो हे तुमच्यासमोर आहे. रशिया भारत टेक्नॉलॉजी ट्रान्सफरनी बनणार आहे. 200 बनवायचे, 60 जे आहेत ते इम्पोर्ट होतील आणि बाकीचे भारतात बनतील. बॅड बँक, आता बॅड बँकची चर्चा परत सुरू झालेली आहे. फक्त बॅड बँक काय असते तेवढं एक सांगतो, आणि बॅड बँकेसंबंधीचा एक सेपरेट लेक्चर घेतो की ज्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट बॅड बँकेचे क्लिअर होतील. आता बघा, बॅड बँक नावाची कन्सेप्ट काय असते की एक फायनान्शियल एंटायटी स्थापन केली जाते. ही एक फायनान्शियल एंटायटी आहे बॅड बँक. आता तिचं नाव बॅड आहे याचा अर्थ ती वाईट आहे वगैरे असं नाही, परंतु जे NPA असतात, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे बुडीत कर्ज आहे किंवा बॅड लोन्स आहेत, है ना, म्हणजे माल्ल्या वगैरे सारखेचे जे काय प्रकार होत असतात, छोटे मोठे माल्ल्या जे काय आहे, तर हे काय केलं जातं, ज्या बँका असतात त्या बँकांचं जे बॅलन्स शीट आहे, ओके, सो बॅलन्स शीटवरून तो सगळा जो काही बॅड लोन्स असतात किंवा त्यांचं बुडीत कर्ज असतं ते काढून घेतलं जातं आणि ते बॅड बँकेला ट्रान्सफर केलं जातं. ओके, सो हे बॅड बँकेकडे जातं आणि बॅड बँकेचं काम असतं की ते जे लोन आहे त्याची रिकव्हरी करणं किंवा त्याच्यामध्ये नफा कमवणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की याचं जे प्रायमरी उद्देश आहे ते प्रायमरी उद्देश प्रॉफिट नाही. ओके, नफा कमवणं हे यांचं प्रायमरी उद्दिष्ट नसतं. यांचं काम असतं की बँकांचं बॅलन्स शीट क्लिअर करायचं आणि हे बॅड बँकेकडं ते सगळं लोन गेल्यानंतर बुडीत कर्ज ते प्रयत्न करतात की त्याच्यातलं जास्तीत जास्त कसं रिकवर होईल, हा एक मुद्दा असतो. बँकेचं बॅलन्स शीट क्लिअर झालं म्हणजे बँका नव्याने चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, नव्याने कर्ज देऊ शकतात, तर तो एक मेजर मुद्दा असतो. सो बॅड बँकेचे बरेच इश्यू आहे की बॅड बँक आल्यानंतर मग खरंच तिच्यानी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का वगैरे वगैरे. सो हे सगळे डिबेट्स आहेत, याच्यावर एकदा डिटेल लेक्चर्स आपण घेऊयात. ओके, त्याच्यानंतर ख्रिस्तोफर प्लमरचं निधन झालेलं आहे, वय वर्ष 91. हॉलिवूडचे अभिनेते होते. द रायव्हलद्वारे रंगभूमीवर त्यांचं पदार्पण झालं होतं 1950मध्ये. साऊंड ऑफ म्युझिक नावाचा चित्रपट आहे, त्याच्यातली कॅप्टन जॉर्ज वॉन ट्रॅपची भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहे. ऑस्कर पुरस्कार, टोनी पुरस्कार, एमी पुरस्कार हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी आहे 2021 आणि या प्रित्यर्थ केंद्र सरकारने 2 घोषणा केलेल्या आहेत बघा. एक म्हणजे काय की केंद्र सरकारद्वारे आकाशवाणी संगीत संमेलन दरवर्षी आयोजित होतं. 2021 पासून त्याचं नाव भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन म्हणून असणार आहे. सो MCQ करता हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट. दुसरी जी घोषणा आहे केंद्र सरकारची ती शिष्यवृत्ती संबंधीची आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे भीमसेन जोशी यांच्या नावाने भारतीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या परदेशी व्यक्तीला दरमहा 1.5 लाख रुपये अशी 18 लाख रुपये रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येईल. सो हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. सो बेसिक आहे की परदेशी व्यक्तीला ही शिष्यवृत्ती आहे, ओके, भारतीय नाही. त्याच्यानंतर डॉक्टर भूषण पटवर्धन हे उपाध्यक्ष होते UGCचे, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि याच्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. आता कुठलाही राजीनामा मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे तो व्यक्तिगत कारणाने दिला जातो. म्हणजे पार तुम्ही मारामाऱ्या करा तिथं, है ना, रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी नंतर ते सगळं चकाचक करून ते बाहेर येऊन एवढंच सांगतात व्यक्तिगत कारणास्तव दिलेला आहे. ओके, सो हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर रमाकांत गणेश उर्फ R.G. कर्णिक, वय वर्ष 91, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते होते. खूप महत्त्वाची व्यक्ती होती, त्यांचं निधन झालेलं आहे. 1956मध्ये मंत्रालयीन कर्मचारी संघटना त्यांनी स्थापन केली होती. 62मध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना स्थापन केली होती. 2014पर्यंत तिचं नेतृत्व त्यांनी केलं. 77मध्ये 54 दिवसाचा जो होता राज्य कर्मचाऱ्यांचा संप त्यांनी घडवून आणला होता आणि कामगार कर्मचारी चळवळीतला मैलाचा दगड हा आहे, कारण याच्यामुळे राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जो आहे तो सुरू झाला, जो केंद्राद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जात होता. 1991मध्ये खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात लढा त्यांनी उभारला होता 1991. सो महत्त्वाची व्यक्ती आहे. एक योजना सरकारने सुरू केलेली आहे बघा, साखर निर्यात अनुदान योजना. या योजनेअंतर्गत प्रति किलो 6 रुपये अनुदान आहे. उद्दिष्ट 2021मध्ये 60 लाख टन साखर निर्यात करायची आहे. कालावधी जो आहे तो 21 ते 2023. 6 फेब्रुवारी 2021पर्यंत 25 लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत, ज्याच्यापैकी 7 लाख टन जी साखर आहे ती महाराष्ट्राची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर जास्त असून ब्राझील, थायलंड यासारखे जे देश आहेत
यासारख्या देशांची साखर अद्याप बाजारात आलेली नाही आणि त्याच्यामुळे भारताला एक हा ओपन हँड आहे की ते जास्तीत जास्त एक्सपोर्ट करू शकतो. ब्राझीलमध्ये साखरेचे दर एप्रिल महिन्यामध्ये जाहीर होतात. ब्राझील अधिकाधिक आता इथेनॉल निर्मितीकडे वळलेला आहे. थायलंडमध्ये गेल्या 3 वर्षापासून साखर उत्पादन कमी होत आहे. त्याच्यामुळे भारतालाही सुवर्ण संधी आहे. भारतात साखरेचं उत्पादन 2021मध्ये अंदाजे 310 लाख टन इतकं होऊ शकतं. 2020ची 107 लाख टन साखर पडून आहे. म्हणजे एवढं सगळं आहे. थायलंडमध्ये 3 वर्षापासून साखर उत्पादन जरी कमी होत असलं तरी 2020ची आपली 107 लाख टन साखर पडून आहे. सो तेही आपल्याला करायचं आहे. एवढंच की ही जी योजना आहे ही थोडी आधी आली असती तर अजून आपल्याला फायदा झाला असता. रोशनी प्रकल्प म्हणून पुण्यातलं जे लष्कर पोलीस ठाणे आहे त्याच्याबद्दलचा रेफरन्स आपण घेतला होता की तिथं बालस्नेही विभाग जो सुरू करण्यात आला होता ते आपल्या इयरबुकला पण आहे. पंख नावाची संस्था आहे तर त्यांनी किशोरवयीन तरुण मुलामुलींसाठी रोशनी प्रकल्प जो आहे तो 6 फेब्रुवारीला सुरू केला. रोशनी प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे की किशोरवयीन मुलामुलींमध्ये असलेल्या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळणं. शेवटी जी काही आहे की त्यांच्यातली क्युरियोसिटी असेल, एनर्जी असेल, तिला एक योग्य दिशा देणं. मग त्याच्याकरता काय काय मार्गदर्शन करणार तर लैंगिकता शिक्षण असेल, पॉस्को कायदा असेल, त्याच्यानंतर प्रेम मैत्री आकर्षण असेल, सायबर सिक्युरिटी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि हा जो पॉक्सो कायदा आहे तर हाही न्यूजमध्ये आहे. त्याच्या संबंधीचे जे निर्णय आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या तर ते एक फोकसमध्ये आहे, ते एक लक्षात ठेवा. ओके. 5 फेब्रुवारी 2021 खालचे प्रश्न. लोकशाही निर्देशांक 2020मध्ये भारताचा क्रमांक 53. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेबाबत योग्य विधान निवडा. मार्च 2023पर्यंत 7,916 जलसंधारण योजनांची दुरुस्ती करणं बरोबर आहे. 1,340 कोटी रुपयांचा निधी हेही बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर कॅस्पियन समुद्र जो आहे आणि पर्शियन आखात यांच्यामध्ये असणारा देश कुठला? इराण. हिजबुल्ला ही संघटना कोणत्या देशाशी संबंधित आहे? लेबनन. स्विच दिल्ली कशाशी संबंधित आहे? इलेक्ट्रिक वाहनांना प्रमोट करणं. ओके. सो आजच्या प्रश्नांच्या आधी एक तुमच्यासाठी हे आहे बघा की MPSC प्लस नावाचं एक ॲप आहे. तर MPSC प्लस नावाचं ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता है ना. तर MPSC प्लस संबंधीचे जे डिटेल्स आहेत त्या टेलिग्रामवर आहेत तर ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मराठी इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेत MPSC संबंधीच्या. सो MPSC प्लस ॲप जे आहे ते प्रत्येकाने बघा. तुमचे जर फीडबॅक असतील काही तर ते तुम्ही देऊ शकता त्या संबंधीचे. 6 फेब्रुवारी 2021 पहिला प्रश्न घ्या. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट आहे. स्टेटमेंट ब. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, अब योग्य यापैकी नाही. स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी बाबत बिनचूक विधान निवडा. पुणे येथे विभागीय विदा केंद्र उभं केलं जाणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि चीन येथे रेडिओ दुर्बिणी उभारल्या जातील. दीर्घिका ताऱ्यांच्या निर्मितीपासून अन्यत्र जीवसृष्टी आहे का याचं संशोधन केलं जाईल. फक्त अब, अक, अबक. अ प्रॉमिस लँड हे कोणाचे आत्मकथन आहे? उमर अब्दुल्ला, बराक ओबामा, बेंजामिन नेतन्याहू, रजत कपूर. खालीलपैकी कोणत्या देशाने शाळेत मुलींना हिजाब वापरण्यावर बंदी घातली आहे? इराक, न्यूझीलंड, इंडोनेशिया, अमेरिका. ईस्ट कंटेनर टर्मिनल यात सहभागी देशांचा गट ओळखा. भारत, चीन, जपान. भारत, श्रीलंका, चीन, श्रीलंका, अमेरिका, जपान. भारत, श्रीलंका, जपान. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.